रिटायरमेंट प्लॅनिंग करणं खरंच महत्त्वाचं असतं का? पण मग समजा रिटायरमेंटचं जे प्लॅनिंग आहे ते कधी चालू केलं पाहिजे, की मला आता रिटायरमेंटसाठी प्लॅन करायचं आहे? कदाचित तुमच्याकडे प्लॅनिंग प्रॉपर नसेल तर तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं. रादर दॅन तुमच्या फॅमिलीसाठी पण तुम्ही धोकादायक आहात. आता तुम्ही सांगितलं तसंही समजा, की रिटायरमेंटसाठी 8.5 कोटी पाहिजे. पण मग मुद्दा हा आहे, की बऱ्याच लोकांचं आयुष्य निघून जातं, तरी त्यांना 1 कोटी कमवता येत नाही. मग हे 8.5 कोटी आणायचे कुठून? म्हणजे एका व्यक्तीने त्याचं रिटायरमेंट प्रॉपर 40व्या वर्षी स्टार्ट केलं, वॉट एव्हर ज्या एजमध्ये त्याला रिअलायझेशन होतं, ती व्यक्ती पुढच्या पिढीचं आयुष्य खूप छान करू शकते, विच इज कॉल्ड लिगसी प्लॅनिंग. आता समजा जे लोक प्रायव्हेटमध्ये जॉब वगैरे करतायत त्यांना असं वाटत असतं, की त्यांचं जे EPF कटिंग वगैरे जे होतं तेच त्यांचं रिटायरमेंट प्लॅनिंग आहे. तर मग यावरती तुमचं काय मत आहे? रिअल इस्टेट आणि EPF किंवा इक्विटी कुठली स्ट्रॅटेजी, सिंगल स्ट्रॅटेजी तुमच्या रिटायरमेंटसाठी 35-40 वर्ष त्यांनी सेव्ह केलेत, इन्व्हेस्ट केलेत आणि काही सर्टन अमाऊंट त्यांच्या